पोलीस भरतीचा फॉर्म भरलाय आणि आता ग्राउंड कधी होईल, प्रॅक्टिससाठी किती वेळ भेटेल आणि आपण कशी तयारी केली पाहिजे, किती वेळ ग्राउंड केलं पाहिजे, या सर्व गोष्टीवरती आपण आता बोलणार आहेत. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. चला तर वेळ न घालवता सुरू करूया. नमस्कार, मी अमोल दैफळे. मित्रांनो, आपण आता फॉर्म भरलेला आहे आणि आपल्याला सगळ्याला उत्सुकता कशाची लागलेली आहे, ग्राउंडची. आणि ग्राउंडसाठी आपल्याला किती वेळ भेटेल, तर मित्रांनो आपण पकडून चालूया. डिसेंबर प्रोसेसिंग मध्ये जाईल. हॉल तिकीट येण्यासाठी जानेवारीत आपले ग्राउंड चालू होतील. 80 ते 90% शक्यता आहे जानेवारी 100% आपले ग्राउंड चालू होतील. अशी तयारी आपण आतापासून ठेवूयात. ठीक आहे, थोडं पुढे गेलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण असं पकडून चालू आपण जानेवारीत ग्राउंड होतील. तर मित्रांनो, आता आपल्याला तयारी कशी करायची आहे, तर आज आपण फक्त 1600 मीटर वरती बोलणार आहेत आणि मुलींसाठी जे 800 मीटर आहे, गोळा आणि 100 मीटर, त्यावरती आपण नंतर बोलूयात. आज फक्त आपण 1600 मीटर आणि 800 मीटर महिलांसाठी त्यावरती बोलूयात. आता आपण प्रॅक्टिस कशी केली पाहिजे मित्रांनो, प्रॅक्टिस करताना खूप महत्वाच्या गोष्टी असतात. नुसतं आपण पळलो आणि टाइम कव्हर जर झाला नाही, आपण त्या टाइमाच्या आत जर आलो नाही, तर मग आपण पळून काही फायदा नाहीये. मुलींसाठी 2 मिनिट 50 सेकंद आणि मुलांसाठी 5 मिनिट 10 सेकंद हे आउट ऑफचा टायमिंग आहे, म्हणजे 20 पैकी 20 मार्क्स. आणि आपल्याला कसे 20 पैकी 20 मार्क घेता येतील, किमान 18 तरी कसे येतील, यावरती प्रत्येकाचं टार्गेट असलं पाहिजे. कारण की 1600, 800 किंवा ग्राउंडचा विषय झाला तर हे आपल्या हातातले मार्क असतात, जे की लेखीच आपण सांगू नाही शकत, काहीही पडू शकतं. त्यामुळं आपण ग्राउंड जे आहे ते प्रॉपर झालं पाहिजे. मुलांसाठी सांगतो मित्रांनो, आपण 1600 पळताय, ठीक आहे, आता सध्या लॉंग जास्त मारू नका, कारण की तुम्हाला विकनेस येणार आहे. त्यामुळे जेवढं तुम्ही म्हणजे होईल तेवढं कमी पळायचं आपल्याला. 2 किलोमीटर जास्तीत जास्त 2.5 किलोमीटर एवढं धावू शकता तुम्ही रेग्युलर. म्हणजे 1600चे जर 400चे राऊंड मारायला गेले तर तुम्ही 5 ते 6 राऊंड पळायचे, फक्त जास्त पळायचं नाही. आणि 5 ते 6 राऊंड पळायचे. पण जेव्हा पण रनिंग करतोय आपण, लास्टचा जो राऊंड आहे त्यामध्ये जेवढी एनर्जी आपल्याकडे आहे तेवढी त्याला लावायची, म्हणजे लावायची. शेवटला आपण लॉक होऊनच पडलो पाहिजे, असं वाटलं पाहिजे आता बस. आणि आपण जर ठीक आहे, मला थोडा दम लागलाय आणि मी लगेच थांबतो, तर आपल्यात इम्प्रुव्हमेंट होत नाही मित्रांनो. जेव्हा आपल्याला दम लागल्यानंतर सुद्धा आपण शरीराला ताणतो ना, जेवढं ताणतोय 100% तेवढी आपली प्रोग्रेस होती. स्वतः मी केलेलं आहे आणि आउट ऑफ 1600 मारलेलं आहे. आर्मीची पण रनिंग मारलेली आहे मित्रांनो. असंच नाही की ऐकतोय आणि सांगतोय, जे स्वतः केलंय, जे स्वतः अंमलात आणलंय. आणि डाएटच्या बाबतीत पण आपण बोलणार आहेत, ते सांगतो तुम्हाला अगोदर. जे पळतोय आपण शेवटला ते एनर्जी करायची. आणि आठवड्यातून एकदा टायमिंग काढायचं आता, किंवा जास्तीत जास्त तुम्ही 10 दिवसातून एकदा काढू शकता. आणि त्यावेळेस टायमिंग काढताना सकाळी पण काढायचंय, दुपारी पण काढायचं आणि संध्याकाळी पण काढायचंय. ठीक आहे, ह्यावेळेस जर तुम्ही सकाळी काढलाय तर नेक्स्ट टाइम दुपारी काढायचाय आणि त्याच्या पुढल्या वेळेस संध्याकाळी काढायचंय. म्हणजे कुठल्याही टाइमात आपल्याला ग्राउंड आलं तरी प्रॉब्लेम नको. अशी जर तयारी केली तर 100% मित्रांनो आपल्याला मार्क्स जसे आपण गावाकडे येणार 100% तसे येणार. नाहीतर मग तुम्ही सकाळी पळायची सवय आणि तुम्ही संध्याकाळी जर किंवा दुपारी तिथं ग्राउंड आलं आपलं, तर मग आपल्याला तेवढे मार्क्स येणार नाहीत. मग आपलं काय होतं, आपल्याला सवय नसते शरीराला. त्यामुळे शरीर असं बनवायचं, तुम्ही कधीही पळवा, अगोदर 100 घेऊन पळवा, अगोदर गोळा फेकून पळवा, किंवा अगोदर 1600 घेऊन गोळा फेकायला लावा, किंवा 100 करायला लावा. आपल्याला मार्क्स तेवढेच आले पाहिजेत. आणि मुलींसाठी सांगतो, तुम्ही 800 मीटरची प्रॅक्टिस करता, जास्तीत जास्त तुम्हाला 1 किलोमीटर किंवा 1200 मीटर एवढंच धावायचंय. म्हणजे 3 राऊंड पळायचे तुम्हाला. तिथं 2 आहेत ना, तिथं 3 पळा. पण सुरुवातीपासून, स्टार्टिंग पासूनच आपला स्पीड चांगला असला पाहिजे. नाहीतर काय मुलं काय म्हणतात, सुरुवातीला मी स्लो पळतो नंतर ओढतो, ते शक्य होत नाही. जर तुम्ही सरासरी राऊंड मारले, सरासरी ज्याची बेस्ट असते, 100% मित्रांनो त्याला ग्राउंडला मार्क्स चांगले येतात. ठीक आहे, सुरुवातीचा राऊंड जर तुम्ही 1.5 मिनिटात मारताय, शेवटला म्हणता 56 सेकंद मारतो, तसं करूच नका. दोन्ही पण 1 मिनिटांनी असे मार, म्हणजे 1:10, 1:15 असे मारले तरी काही प्रॉब्लेम नाही. हे मुलांसाठी सांगतोय. त्यामुळं कुठले 5 किलोमीटर, 6 किलोमीटर आणि स्प्रिंट मारतो असलं काही फंद्यात पडू नका. शरीर लॉक करू नका. फक्त जे देताय ते बेस्ट द्या. आणि सांगितलंय ना, शेवटला आपल्याला फार वाटलं पाहिजे आता मी नाही पळू शकत, तेव्हा थांबायचंय. आणि आता वाटतंय नको, थोडं दुखायला लागलं आणि लगेच थांबतो, असं करायचं नाही. जर तुम्ही अशा वेळेने जर केलं तर 100% तुम्हाला 800ला पण आणि मुलांसाठी 1600ला पण चांगले मार्क्स येणार आहेत. आणि जर आणखीन तुमचे काही प्रश्न असेल तर विचारू शकता तुम्ही कमेंट मध्ये. आणि मित्रांनो, महत्वाचा मुद्दा म्हणजे डाएट. आपल्याकडं हरभरे घरी भेटतात, म्हणजे चणे बोलतात त्याला. ठीक आहे, चणे म्हणण्यापेक्षा हरभरे म्हणू. हरभरे, शेंगदाणे ते संध्याकाळी भिजत घालायचे, असेल तर मटकी पण ते भिजत घालायचे आणि सकाळी आपल्याला ते खायचे, मुलींसाठी आणि मुलांसाठी. आणि जर शक्य असेल सकाळी एक केळी आणि दूध असेल तर दूध घेऊ शकता. एवढं जरी केलं आणि प्रॉपर रनिंग केली आणि
तर 100% तुम्हाला रिझल्ट येणार आहे. याच्या व्यतिरिक्त काही करायची गरज नाही. 3 टाइम आणि 4 टाइम पळू नका. शक्य असेल तर 2 टाइम, नाही तर 1 टाइम पळायला तरी बेस्ट आहे. आणि सकाळी करायचं की संध्याकाळी, तुम्हाला ज्या टायमिंगला टायमिंग भेटतोय त्यावेळेस करा, काही प्रॉब्लेम नाही. मी पण इव्हिनिंगलाच ग्राउंड करायचो मित्रांनो, तरी पण आउट ऑफ मारलेलं आहे. याच्यात काही अवघड नाहीये. जर तुम्हाला व्हिडिओ जर कामाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि आणखीन तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा. 100% तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न असेल. आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. असेच महत्त्वाचे युजफुल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला तर थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.